अखिल भारतीय संत समितीचे निर्देशकपदी तापी ते पांझरा संगमावरील श्री क्षेत्र कपिलेश्वर संस्थानचे मठाधिपती महामंडलेश्वर 1008 श्री हंसानंद तीर्थ महाराज यांची निवड करण्यात आली असून 8 रोजी श्री क्षेत्र कपिलेश्वर येथे सत्काराच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। अखिल भारतीय संत समितीचे मुख्य निर्देशक निर्मल पीठाधीश्वर महंत ज्ञानदेव सिंहजी, जगद्गुरु कैवल्य ज्ञान पीठाधीश्वर स्वामी अविचल देवाचार्य महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत ही निवड प्रक्रिया संपन्न झाली। संत समिती वाराणसीचे राष्ट्रीय अध्यक्ष जगद्गुरु आचार्य श्री अविचल देवाचार्य तथा राष्ट्रीय महामंत्री स्वामी जितेंद्रानंद सरस्वती यांच्या स्वाक्षरीचे नियुक्तीपत्र परमपूज्य हंसानंद तीर्थजी महाराज यांना प्राप्त झाले आहे। संत समितीत अतिशय महत्त्वपूर्ण समजले जाणारे निर्देशक पद कपिलेश्वर मठाधिपती यांना लाभल्याचे समजताच कपिलेश्वर संस्थानचे विश्वस्त मंडळ सचिव मगन वामन पाटील व मुडावत ते नीम पंचक्रोशीतील शेकडो भाविकांनी परमपूज्य हंसानंदजी तीर्थ महाराजांचा पाद्यपूजनाने सत्कार केला। परमपूज्य महामंडलेश्वर हंसानंदजी तीर्थ महाराज हे मूळ शिरपूर तालुक्यातील सावळदे गावचे रहिवासी असून अल्पवयातच अध्यात्माकडे वळले आणि बालब्रह्मचारी वेशात संपूर्ण भारतभर भ्रमण करून बाराबंकी उत्तर प्रदेश येथे त्यांनी दीक्षा घेतली। 25 वर्षांपूर्वी असेच भटकंतीत तापी ते पांझरा संगमावरील पुरातन श्री क्षेत्र कपिलेश्वर देवस्थानावर ते स्थिरावले। सन 2009 मध्ये त्यांनी जगद्गुरु शंकराचार्यांच्या अध्यक्षतेखाली कपिलेश्वर येथे अखिल भारतीय संत समितीचे महाअधिवेशन भरवले होते। तापी ते पांझरा संगमावर त्यांनी भव्य आश्रम, भक्तनिवास, गोशाळा, वेद पाठशाळा सुरू केलेल्या आहेत। जिल्हा, विभाग आणि राज्य शासनाने अपील फेटाळल्यानंतरही ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी शेतकऱ्यांना 25% अग्रिम रक्कम देत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे। विमा कंपनी शेतकऱ्यांची थट्टा करीत असून शासन मात्र दखल घ्यायला तयार नाही असा आरोप किसान काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष प्राध्यापक सुभाष पाटील यांनी केला आहे। शासनाने या वर्षीपासून शेतकऱ्यांना 1 रुपयात पीक विम्याचे गाजर दाखवले। शासन शेतकऱ्यांच्या पीक विम्याचा हप्ता भरणार असल्याचे सांगण्यात आले। जळगाव जिल्ह्यात 1,17,000 शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे। अमळनेर तालुक्यात 49,000 शेतकऱ्यांनी काढला असून पैकी 47,000 शेतकरी कापूस पीक विम्यासाठी पात्र ठरले आहेत। जळगाव जिल्ह्यात 27 मंडळात 21 दिवसांपेक्षा जास्त दिवस पावसाचा खंड पडला आहे। शासन निर्णय आणि विमा कंपनीशी झालेल्या करारानुसार एवढा खंड पावसाचा पडल्यास सप्टेंबर अखेरपर्यंत विमा कंपनीने त्या सर्व मंडळातील विमा काढलेल्या शेतकऱ्यांना 25% अग्रिम रक्कम देणे क्रमप्राप्त आहे। मात्र तरी देखील कंपनीने याबाबत अनुपालन केलेले नव्हते। अनेक वेळा शेतकऱ्यांनी मागणी केली, लढा दिला, निवेदनं दिली। त्यानंतर जळगाव जिल्ह्यातील 27 मंडळांसाठी 25% अग्रिमचे 76 कोटी रुपये मंजूर करण्यात आले। त्यात कापूस पिकासाठी सर्वाधिक 72 कोटी आणि उडीद, मूग, ज्वारी, मका, बाजरी आदी पिकांसाठी सुमारे 4 कोटी रुपये मंजूर झाले। यात विमा कंपनीने मखलाशी करत शेतकऱ्यांना फक्त मका, उडीद, मूग, ज्वारी, बाजरी पिकांसाठी विम्याची रक्कम खात्यावर टाकून विमा मिळत असल्याचे भासवले। कापूस पिकाची मोठी रक्कम असल्याने विमा कंपनीने ती देण्यास टाळाटाळ केली आणि शेतकऱ्यांना अंधारात ठेवून कापूस पीक विम्याबाबत आदेश झुगारून नाशिक विभागीय आयुक्तांकडे अपील केले। ज्या 27 मंडळात इतर पिकांना विमा मिळतो त्या ठिकाणी कापूस पिकाला नाकारले जाते, याबाबत आश्चर्य व्यक्त केले गेले। आयुक्तांकडे झालेल्या सुनावणीत विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी बनावट पंचनाम्याचा आव आणून आयुक्तांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला। मात्र शेतकरी प्रतिनिधी सुभाष पाटील आणि सुरेश पाटील यांनी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या समक्ष पंचनामे झाल्याचे पुरावे दाखल करून विमा कंपनीचे पितळ उघडे पाडले। आयुक्तांच्या ही बाब लक्षात आल्याने त्यांनी कंपनीचे अपील फेटाळून अधिकाऱ्यांना धारेवर धरले। त्यानंतरही विमा कंपनीने शेतकऱ्यांना अग्रिम रक्कम न देता राज्य शासनाकडे अपील केले। विमा कंपनीकडे अग्रिम देण्याबाबत कोणतेही ठोस मुद्दे नसल्याने राज्य शासनाने 30 रोजी विमा कंपनीचे अपील फेटाळले। 8 दिवस उलटूनही विमा कंपनी शेतकऱ्यांच्या अग्रिम रकमेबाबत उदासीन आहे। सप्टेंबरमध्ये मिळणारी रक्कम डिसेंबरमध्ये सुरू होऊनही मिळत नाही तर पूर्ण विमा मिळेल का? शेतकऱ्यांना विम्यासाठी आग्रह धरणाऱ्या शासनाचे दुर्लक्ष होत असल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत। 72 कोटी रुपये पीक विम्यातून 36 कोटी रुपयांची तरतूद अमळनेर तालुक्यासाठी आहे तर 24 कोटी रुपये रक्कम चाळीसगाव तालुक्यासाठी आहे। धरणगावसाठी 8 कोटी आणि उर्वरित रक्कम
यावल, रावेर तालुक्यांसाठी आहे. अमळनेर क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे आयोजित शासकीय शालेय राज्यस्तरीय टेनिक्वाईट स्पर्धेसाठी खानदेश शिक्षण मंडळ संचलित GS हायस्कूलचे नरेश सुदाम सोनवणे, रोहन कैलास बाविस्कर या दोघांची निवड राज्यस्तरीय स्पर्धेसाठी झाली आहे. सदर स्पर्धा 8 ते 11 डिसेंबर 2023 दरम्यान भानू तालीम व्यायामशाळा मिरज, जिल्हा सांगली येथे संपन्न होणार आहे. दोंडाईचा येथे झालेल्या विभागीय टेनिक्वाईट शालेय स्पर्धेतून त्यांची निवड करण्यात आली. या दोन्ही खेळाडूंचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. खाशी मंडळाचे पदाधिकारी आणि मुख्याध्यापक शिक्षकांनी अभिनंदन केले. या खेळाडूंना क्रीडा विभाग प्रमुख SP वाघ, KR बाविस्कर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. अमळनेर तालुक्यातील अमळगाव येथील 25 वर्षीय तरुण बेपत्ता झाल्याने मारवड पोलिसांत हरवल्याची नोंद करण्यात आली आहे. प्रमोद सुरेश चौधरी हा 6 डिसेंबर रोजी रात्री 8 वाजता मित्राला भेटून येतो असे सांगून घरातून निघाला. मात्र रात्री तो घरी परतलाच नाही आणि सकाळी मित्र आणि नातेवाईकांकडे शोध घेतला असता तो मिळून आला नाही. त्यानंतर आज पावेतो तो घरी परत न आल्याने सुरेश चौधरी यांच्या फिर्यादीवरून मारवड पोलिसांत हरवल्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास संजय पाटील हे करीत आहेत. उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर व तहसीलदार रुपेश कुमार सुराणा यांनी अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या वस्तीत वंचित राहिलेल्या मतदारांची घरोघरी जाऊन नोंदणी करून घेतली. तसेच त्यांना घरी जाऊन जातीचे प्रमाणपत्र दिले. शहरातील पारधीवाडा भागात जाऊन महसूल अधिकाऱ्यांनी मतदारांची ऑनलाईन नोंदणी करून घेतली. विशेष मतदार नोंदणी मोहिमेत नव्याने 52 मतदारांची नोंदणी करण्यात आली. त्याचप्रमाणे पारधी समाजाचे असूनही पुरेसे कागदपत्र नसल्याने अनेकांना जातीचे प्रमाणपत्र मिळत नव्हते आणि या समाजाचे बहुसंख्य लोक मजूर व अनाडी असल्याने कागदपत्रे मिळवू शकत नाहीत व पुरावे गोळा करू शकत नाहीत. म्हणून मंडळ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करून सुमारे 85 जातीचे प्रमाणपत्र घरोघरी जाऊन देण्यात आले. यावेळी अनिल शिंदे, संजय पारधी, पंकज पवार, राहुल पवार, पप्पू पवार, भीमराव पवार, प्रवीण पवार, विजय चौधरी, करण सोनवणे, पंकज दाभाडे, धनराज पारधी, सुनील पारधी, कमाबाई पारधी, आकाश पवार लटपटे व BLO हजर होते.